आपण जे अन्न खातो ते कुठं जातं हो पुढे? म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचं रक्त बनतं, त्याचे धातू ते पुष्ट करतं धातूला आणि त्याचा एक भाग जो आहे तो मलमूत्र विसर्जनात जातो. एक भाग जो आहे तो आपल्या शरीरामध्ये राहतो आणि आपल्याला पुष्ट करतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याच्यानंतर एक सूक्ष्म भाग राहतो आणि तो आपलं मन तयार करतो. त्याच्यामुळे चांगलं खाणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला कळलंच असेल. यासाठी एक रेफरन्स आहे. तर श्लोक मी वाचतो, तुम्ही ऐका. अन्नम अशितं त्रेता विधीयते तस्य यः स्तविष्टो धातुस्तत्पुरुषं भवति. यो मध्यमः तन्मांसं यो अनिष्टः स्तन्मनः यो अनिष्टः स्तन्मनः. म्हणजे जो सूक्ष्म भाग आहे अन्नाचा तो आपलं मन तयार करतो. त्याच्यामुळे चांगलं अन्न खाणं खूप 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 महत्त्वाचं आहे.